स्वागत आहे तुमचं मिस्टर अँड मिसेस किचनमध्ये। आज आपण मिक्स भाजी बनवणार आहोत। तर सुरुवातीला दोन वांगी घेतलेली आहेत मी, फ्लावर घेतलेली आहे, थोडीशी बटाटा एक घेतलेला आहे, बीन्स घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, ती मी बारीक चिचून घेतलेली आहे। तर आपण हे सगळ्या भाज्या मी साईडला चिरून ठेवल्या होत्या आधीच आणि त्या मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या। तर आपण सुरुवात करूया भाजीला। तर मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर आपण आता त्यात तेल ओतून घेऊया। तर मी कढईत 1 मोठा चमचा टाकलेला आहे तेल। तर आपलं तेल गरम झालेलं आहे। तर आपण अर्धा चमचा जिरा मोहरीची फोडणी देऊया आणि त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकायची आहे आणि जी आपण कोथिंबीर चिचून ठेवली होती ती सुद्धा याच्यात टाकायची आहे। सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जो कांदा मी चिरला होता तो सुद्धा यात टाकायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे। तर आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे। तर आपण त्यात चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो सुद्धा तेलामध्ये 2 मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचा आहे। जे माझ्या चॅनलला पहिल्यांदा पाहत आहेत त्यांनी सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। तर आपलं सर्व फ्राय झालेलं आहे। तर अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि 1 छोटा चमचा खोबरा पावडर टाकलेली आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात 1 चमचा धना पावडर टाकायची आहे, त्याचबरोबर 1 चमचा मिरची पावडर देखील टाकायची आहे आणि त्यात 1 ते 1.5 चमचा कांदा मसाला टाकायचा आहे। त्याचबरोबर घरगुती पद्धतीने जो गरम मसाला मी केलेला आहे तो 1 चमचा टाकलेला आहे। ते आपण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिटं या मसाल्याला भाजून द्यायचा आहे, तेलात चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व मसाले असे छानसे भाजले गेलेले आहे आणि तेल पण खूप छान सुटलेलं आहे। धुवून ठेवल्या होत्या त्या सुद्धा टाकायच्या आहेत, मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। मला ग्रेव्ही जास्त पाहिजे तर मी 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे त्यात आणि ते सगळं मिक्स करून घेऊया। 5 ते 10 मिनिटं त्याला शिजून देऊया। बघा छान अशी उकळी सुटलेली आहे भाजीला। आपण 5 मिनिटं अजून ठेवूया आणि मग गॅस बंद करू। तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राइब करा आणि वरती दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।